बाळूमामा तुला सांगत आहेत, लेकरा, माझ्या या कथेत तुला तुझे भविष्य दिसणार आहे. त्यामुळे माझी ही कथा दुर्लक्ष करू नको, कारण येत्या 1 मिनिटात माझ्या या कथेने तुझ्या जीवनात भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. बाळूमामाची ही कथा फक्त शांत मनाने एका ठिकाणी बसून श्रवण केल्याने जीवनातील कोणत्याही प्रकारची संकटे असो, कितीही मोठा शत्रू असो, कितीही मोठी गरिबी असो किंवा कितीही मोठा आजार असो, तो बाळूमामाच्या शक्तीपुढे टिकू शकत नाही. त्यामुळे दुर्लक्ष न करता ही कथा ऐकायला या आणि आपले भले करून घ्या. या कथेचे फळ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकाल. भाग्यात चमत्कार करणाऱ्या बाळूमामाच्या या कथेत रमून जाण्यापूर्वी बाळूमामाच्या नावानं चांग भलं टाईप करून ही कथा लाईक करा आणि 3 लोकांना ही कथा शेअर करा. बघा, बाळूमामा तुमच्याही नशिबाचे फासे बदलतील आणि वर्षभर घरात सुख समृद्धी येत राहील. आणि हो, या कथेच्या शेवटी बाळूमामांनी तुझ्या भाग्यात चमत्कार करणारा संदेश सांगितला आहे, तो ऐकायला विसरू नको. एका गावाच्या टोकाला मातीच्या भिंतींचं एक लहानसं घर आणि त्या घरात राहायचा गोविंदा, एक साधा, प्रामाणिक पण पूर्णपणे तुटलेला माणूस. काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात समाधान होतं, थोडीशी शेती, 2 वेळचं अन्न आणि घरात शांतता. पण आता जणू सगळं काही उलटलं होतं. आभाळाने पाठ फिरवली होती, पिकं जळून गेली, जमीन कोरडी पडली, कर्जाचं ओझं वाढत गेलं आणि हातात 1 पैसाही उरला नाही. दिवसभर कष्ट करूनही संध्याकाळी रिकाम्या हाताने परत येताना त्याच्या मनात एकच प्रश्न घुमायचा, देवा, माझ्याच नशिबात इतकं दुःख का आहे? घरातली परिस्थिती अजूनच वेदनादायक होती. त्याची बायको सुमन काही दिवसांपासून आजारी पडली होती. तिचं शरीर दिवसेंदिवस अशक्त होत होतं. डोळ्यातली चमक हरवत चालली होती. औषधांसाठी पैसे नव्हते आणि जे थोडेफार उपाय केले ते निष्फळ ठरले. रात्री तिच्या शेजारी बसून गोविंदा तिचा हात हातात धरून राहायचा आणि मनातल्या मनात देवाला विनवायचा, तिला बरी कर, माझं सगळं घे, पण तिला वाचव. पण त्या प्रार्थनेलाही जणू शांततेचं उत्तर मिळायचं. बाहेरचं जगही त्याच्यावर तुटून पडलं होतं. गावातले काही लोक त्याच्या अडचणीचा फायदा घेत होते. ज्यांच्यावर तो विश्वास ठेवत होता तेच आता त्याच्या जमिनीवर डोळा ठेवून होते. कधी धमक्या, कधी अपमान. गोविंदाच्या मनात एकटेपणा वाढत चालला होता. त्याला वाटायचं, माझ्या आजूबाजूला सगळे शत्रूच आहेत, पण सगळ्यात भयानक गोष्ट रात्री घडायची. अंधार पडला की गोविंदाचं मन अस्वस्थ व्हायचं. झोप लागली की त्याला विचित्र स्वप्न पडायची. काळोखात कुणीतरी त्याला नावाने हाक मारतंय, घराभोवती सावल्या फिरतायत आणि कोणीतरी अदृश्य शक्ती त्याच्या मागे लागली आहे असं वाटायचं. तो घाबरून जागा व्हायचा. श्वास जोरात चालू, अंग घामाने भिजलेलं आणि घरात एक विचित्र शांतता. सुमन गाढ झोपलेली असायची, पण गोविंदाच्या मनात भीती वाढत जायची. हे काहीतरी साधं नाही, माझ्यावर काहीतरी वाईट आहे. अशाच एका रात्री सगळं काही बदलायला सुरुवात झाली. त्या रात्री गोविंदाला पुन्हा एक स्वप्न पडलं, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. काळोखात एक प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशातून एक शांत, दयाळू आवाज आला, घाबरू नकोस, तू एकटा नाहीस. गोविंदा त्या आवाजाकडे बघतच राहिला. त्याला कुणीही दिसत नव्हतं, पण मनात एक विचित्र शांतता पसरत होती. आवाज पुन्हा म्हणाला, उद्या त्या वाटेने जा जिथे तुझे पाय स्वतः तुला घेऊन जातील. आणि अचानक तो दचकून जागा झाला.
त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. पण यावेळी भीती नव्हती, काहीतरी वेगळीच भावना होती. जणू कोणीतरी त्याला मार्ग दाखवला होता. सकाळ झाली, सूर्य उगवला, पण गोविंदाच्या मनात रात्रीचा तो आवाज अजूनही घुमत होता. तो हळूहळू उठला, सुमनकडे एकदा पाहिलं आणि मनात ठरवलं, आज मी त्या आवाजावर विश्वास ठेवणारच. तो घराबाहेर पडला. कुठे जायचं हे त्याला माहिती नव्हतं, पण त्याचे पाय आपोआप चालू लागले. गावं मागे राहिलीत, रस्ता बदलला आणि तो एका अनोळखी वाटेवर पोचला. प्रत्येक पावलागणिक त्याच्या मनातील भीती कमी होत होती आणि एक नवीन आशा जागी होत होती. त्याला अजूनही माहिती नव्हतं, पण त्या दिवशी त्याच्या आयुष्याची दिशा बदलणार होती. त्या वाटेच्या शेवटी त्याची भेट होणार होती त्या दिव्य शक्तीशी, ज्यांच्या कृपेने अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आला आहे. देव आपल्याशी बोलतो, पण आपण ऐकायला तयार असलो पाहिजे. अंधार कितीही गडद असला तरीही एक दिवा आपल्यासाठी पेटलेला असतो. प्रेमळ भक्तांनो, बाळूमामांचा मोठा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य टाईप करा, मी भाग्यशाली आहे आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा. प्रेमळ भक्तांनो, सकाळी घराबाहेर पडलेला गोविंदा अजूनही चालतच होता. कुठे जातोय याचं त्याला भान नव्हतं. पाय जणू त्याचे राहिलेच नव्हते. कोणीतरी अदृश्य शक्ती त्याला हळूहळू पुढे नेत होती. कधी डावीकडे वळायचं, कधी उजवीकडे, तो काहीच ठरवत नव्हता. पण तरीही योग्य वाटच त्याच्या पायाखाली येत होती. गावं मागे पडली, ओळखीचे चेहरे दूर गेले आणि एक अनोळखी शांतता त्याच्या भोवती पसरत गेली. दिवस सरत गेला, ऊन कमी झाले आणि संध्याकाळच्या सावल्या लांबू लागल्या. गोविंदाच्या मनात अजूनही प्रश्न होते, मी का चाललोय, कुठे चाललोय? पण त्या प्रश्नांवर एक शांत विश्वास हळूहळू भारी पडत होता. काल रात्रीचा तो आवाज, त्या वाटेने जा, त्याच्या मनात सतत घुमत होता. थोड्याच वेळात अंधार पसरला आणि आकाशात चंद्र उगवला. त्या चांदण्याच्या मंद प्रकाशात गोविंदा एका मोकळ्या जागेत येऊन थांबला. वाऱ्याची थंड झुळूक अंगावर आली आणि त्या शांततेत त्याला एक हलकासा आवाज ऐकू आला, मेंढ्यांच्या घंटांचा. तो आवाज जणू त्याला बोलावत होता. गोविंदा त्या दिशेने चालू लागला. प्रत्येक पावलागणिक त्याच्या मनातली धडधड वाढत होती, पण भीती नव्हती, एक वेगळीच ओढ होती. जसं जसं तो जवळ गेला तसं तसं एक अद्भुत दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. मेंढ्यांचा एक मोठा कळप शांतपणे उभा होता आणि त्या कळपाच्या मधोमध एक तेजस्वी व्यक्ती बसलेली होती. चेहऱ्यावर अपार शांतता, डोळ्यात करुणा आणि भोवती एक दिव्य तेज पसरलेलं. ते होते संत बाळूमामा. गोविंदा काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या शरीराला जणू हालचाल करायलाही भीती वाटत होती, पण मन म्हणत होतं, त्यांच्या जवळ जा. तो हळूहळू पुढे गेला आणि त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. गोविंदाने काही बोलायच्या आधीच बाळूमामांनी हलकंसं स्मित केलं आणि शांत आवाजात म्हणाले, खूप फिरवलं तुला, पण शेवटी आलास ना इथं. गोविंदा थरथरला. माझं नाव, माझं दुःख यांना कसं माहिती? तो त्यांच्या पायाशी बसला आणि डोळ्यातून अश्रू वाहत म्हणाला, मामा, मला काहीच समजत नाही. मी इथे कसा आलो? मला कोण घेऊन आलं? बाळूमामांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात इतकी शांतता होती की गोविंदाच्या मनातला सगळा गोंधळ क्षणात कमी झाला. बाळूमामा शांतपणे म्हणाले, तुला कोणी आणलं नाही, तुला बोलावलं गेलं आहे. गोविंदाच्या अंगावर काटा आला. कोण? बाळूमामांनी आकाशाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, ज्याच्याकडे तू कालपर्यंत रडत होतास, तोच. गोविंदाला अचानक सगळं आठवलं.
ते स्वप्न, तो आवाज, ती हाक. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि श्रद्धा दोन्ही एकत्र दिसू लागले. तो हळूच म्हणाला, म्हणजे देवाने मला इथे आणलं? बाळूमामा हसले. हो, कारण तुझ्यावर संकटं आहेत आणि ती संकटं चारही बाजूंनी आहेत. गोविंदा घाबरून त्यांच्याकडे पाहू लागला. बाळूमामा पुढे म्हणाले, गरिबी, आजार, शत्रू आणि एक अदृश्य सावली हे सगळं तुझ्या आयुष्यात आहे. हे ऐकताच गोविंदा अक्षरशः थरथरला. मामा, तुम्हाला सगळं कसं माहीत? बाळूमामा शांत आवाजात म्हणाले, जे दिसत नाही तेच खरं असतं गोविंदा. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, मामा, मला वाचवा, मी संपलोय. बाळूमामांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि ठाम आवाजात म्हणाले, तू संपलेला नाहीस, तुझं नवं आयुष्य सुरू होणार आहे. गोविंदा थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिला. बाळूमामा पुढे म्हणाले, पण त्यासाठी तुला श्रद्धा ठेवावी लागेल आणि माझं ऐकावं लागेल. त्या क्षणी गोविंदाच्या मनात पहिल्यांदाच एक मजबूत विश्वास निर्माण झाला. हे साधे मनुष्य नाहीत, हेच माझा मार्ग आहेत. देव आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जातो, फक्त आपण चालायला तयार असलं पाहिजे. या कथेपर्यंत तुम्हाला देखील देवानेच आणलं आहे. जिथे आशा संपते तिथेच चमत्कार सुरू होतात. सहमत असाल तर बाळूमामा माझ्या भाग्यात चमत्कार करा, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. भक्तांनो, त्या शांत चांदण्याच्या प्रकाशात गोविंदा अजूनही संत बाळूमामा यांच्यासमोर बसला होता. त्यांचे रूप पाहत त्याच्या मनात भीती, आश्चर्य आणि एक नवीन श्रद्धा सगळं काही एकत्र मिसळलं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला असं वाटलं होतं की कुणीतरी त्याला पूर्णपणे ओळखतंय. त्याच्या मनातलं, त्याच्या वेदना, त्याचे न बोललेले प्रश्न, सर्व काही. बाळूमामा काही क्षण शांत राहिले. त्यांनी डोळे मिटले, जणू काही अदृश्य शक्तीशी संवाद करत होते. आणि मग हळूहळू त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या नजरेत एक वेगळीच गंभीरता होती. ते शांत पण ठाम आवाजात म्हणाले, गोविंदा, तुझं आयुष्य फक्त संकटांनी भरलेलं नाही, ते एका परीक्षेतून जात आहे. गोविंदा घाबरून म्हणाला, मामा, अजून किती परीक्षा? मी तर आधीच संपलोय. बाळूमामा हलकसं हसले. ज्याला देव निवडतो त्यालाच देव परीक्षाही देतो. गोविंदाला त्या शब्दांचा अर्थ समजत नव्हता, पण त्याच्या मनात काहीतरी बदलायला लागलं होतं. बाळूमामा पुढे म्हणाले, तुझ्यावर 4 मोठी संकटं आहेत. गरिबी, आजार, शत्रू आणि एक अदृश्य सावली. ही 4ही संकटं तुझ्या आयुष्याला वेढून आहेत. पण ते थोडा वेळ थांबले आणि मग ठाम आवाजात म्हणाले, हे सर्व कायमचं टिकणार नाही. गोविंदाच्या डोळ्यात आशेचा एक छोटासा किरण चमकला. तो घाईघाईने म्हणाला, मामा, मग हे सगळं कधी संपणार? बाळूमामा शांतपणे म्हणाले, 3 दिवस. गोविंदा थक्क झाला. फक्त 3 दिवस? हो, बाळूमामा म्हणाले, पण हे 3 दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण 3 दिवस असतील. गोविंदाच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता दिसू लागली. मामा, मी काय करू? बाळूमामा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, पहिली गोष्ट, कोणतीही भीती मनात आणायची नाही. काहीही झालं तरी घाबरायचं नाही. दुसरी गोष्ट, तुझ्या घरात एक दिवा लावायचा आणि मनापासून देवाचं नाव घ्यायचं. तिसरी गोष्ट, जे काही घडेल त्यावर शंका घ्यायची नाही, फक्त विश्वास ठेवायचा. गोविंदा लक्षपूर्वक ऐकत होता. प्रत्येक शब्द त्याच्या मनात कोरला जात होता. बाळूमामा पुढे म्हणाले, या 3 दिवसात तुझी परीक्षा होईल. तुझं मन डळमळेल. तुझ्या आजूबाजूचं सगळं तुला घाबरवेल
पण जर तू ठाम राहिलास तर चौथ्या दिवशी तुझं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल. गोविंदाच्या डोळ्यात आता भीतीपेक्षा विश्वास जास्त दिसत होता. तो हात जोडून म्हणाला, मामा, मी सगळं करीन, फक्त मला सोडू नका. तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा. बाळूमामांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले, मी तुझ्यासोबत आहे, पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे देव तुझ्यासोबत आहे. त्या शब्दांनी गोविंदाच्या मनात एक वेगळीच ताकद निर्माण झाली. त्याला वाटलं, आता काहीही झालं तरीही मी हार मानणार नाही. तो उठला आणि परत आपल्या गावाकडे निघाला. पण यावेळी तो तोच जुना गोविंदा नव्हता. त्याच्या मनात आता भीती नव्हती, तर एक ठाम विश्वास होता. 3 दिवस आणि माझं आयुष्य बदलेल. पण त्याला अजून माहिती नव्हतं की येणारे 3 दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण असणार होते, जिथे त्याचा विश्वास, त्याची श्रद्धा आणि त्याचं धैर्य सगळ्याची परीक्षा होणार होती. देव आपल्याला संकटातून बाहेर काढतो, पण आधी आपली परीक्षा घेतो. विश्वास ठेवणं सोपं असतं, पण संकटात टिकवणं हीच खरी भक्ती असते. प्रेमळ भक्तांनो, त्या रात्रीच्या भेटीनंतर गोविंदा गावाकडे परत निघाला. पण यावेळी त्याच्या चालण्यात थकवा नव्हता, तर एक ठाम निश्चय होता. संत बाळूमामा यांनी सांगितलेले शब्द त्याच्या मनात सतत घुमत होते. 3 दिवस, फक्त 3 दिवस श्रद्धा ठेव. आणि त्या शब्दांवर विश्वास ठेवत तो आपल्या छोट्याशा घरासमोर येऊन उभा राहिला. घरात पाऊल टाकताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. वातावरण जड झाल्यासारखं वाटत होतं. सुमन नेहमीपेक्षा जास्त अशक्त दिसत होती. तिचा श्वास मंद झाला होता आणि चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. गोविंदाचं हृदय दडपलं. मामा म्हणाले होते की परीक्षा होईल. हीच का ती सुरुवात? त्याने मन घट्ट केलं आणि बाळूमामांनी सांगितल्याप्रमाणे घरात एक लहानसा दिवा लावला. त्या मंद प्रकाशात त्याने डोळे मिटले आणि मनापासून देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मन स्थिर होत नव्हतं. भीती, चिंता, शंका सगळं एकत्र येऊन त्याला तोडत होतं. पण तरीही तो थांबला नाही, कारण त्याला आता माहिती होतं, हीच माझी परीक्षा आहे. रात्र गडद होत गेली आणि त्याच्यासोबत घरातील शांतता अधिक भयानक वाटू लागली. अचानक सुमन जोरजोरात खोकू लागली. तिचा श्वास अडकायला लागला. गोविंदा घाबरून तिच्याकडे धावला. सुमन, काय झालं? पण तिच्या डोळ्यात फक्त वेदना होती, उत्तर नव्हतं. त्या क्षणी गोविंदाच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला. देवा, मी विश्वास ठेवतोय, मग हे सगळं अजून का वाढतंय? पण लगेच त्याला बाळूमामांचे शब्द आठवले, जे काही घडेल त्यावर शंका घ्यायची नाही. त्याने स्वतःला सावरलं आणि पुन्हा दिव्यासमोर बसून प्रार्थना करू लागला. तेवढ्यात बाहेरून काही आवाज आले. गावातली 30 लोक जी त्याच्या विरोधात होती. गोविंदा, बाहेर ये. तो हळूहळू बाहेर आला आणि पाहिलं, 2-3 माणसं रागाने उभी होती. आम्ही खूप दिवस वाट पाहिली, आता जमीन सोडून दे, नाहीतर उद्या तुला इथे राहायला जागा मिळणार नाही. त्या शब्दांनी गोविंदाच्या मनात भीतीची लाट उठली. पण यावेळी तो आधीसारखा थरथरला नाही. त्याने शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि काहीच उत्तर दिलं नाही, कारण त्याच्या मनात एकच गोष्ट होती, मला फक्त 3 दिवस टिकायचं आहे. ते लोक रागाने निघून गेले, पण त्यांच्या धमकीची सावली अजूनही हवेत होती. गोविंदा परत घरात आला. सुमन अजूनही आजारीच. घरात जड वातावरण, बाहेर शत्रू आणि मनात भीती. सगळं काही त्याच्या विरोधात उभं होतं. रात्र अजूनही गडद होती आणि अचानक घराच्या एका कोपऱ्यात काहीतरी हलल्यासारखं वाटलं.
गोविंदाने हळूच त्या दिशेने पाहिलं. काहीच दिसत नव्हतं, पण तरीही काहीतरी होतं. त्याच्या अंगावर काटा आला. मनात भीती पुन्हा जागी झाली. हीच का ती अदृश्य सावली? क्षणभर त्याचा विश्वास डळमळला, पण लगेच त्याने डोळे मिटले आणि जोरजोरात देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. दिव्याची ज्योत हलकेच थरथरली आणि त्या क्षणी गोविंदाला जाणवलं, मी एकटा नाही. तो रात्रभर जागा राहिला, भीतीशी लढत, श्रद्धा टिकवत आणि मनात एकच गोष्ट ठेवून, हा फक्त पहिला दिवस आहे. संकट वाढतं तेव्हा समजावं आपण योग्य मार्गावर आहोत. श्रद्धा म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं आहे. भक्तांनो, पहिल्या रात्रीची ती भयानक परीक्षा पार करून गोविंदा पहाटेपर्यंत जागाच बसला होता. डोळे लाल झालेले, मन थकलेलं, पण तरीही आत कुठेतरी एक छोटासा विश्वास जिवंत होता. मामा म्हणाले आहेत, 3 दिवस मला टिकायचं आहे. सकाळ झाली, पण ती काही शांत नव्हती. सूर्य उगवला, पण गोविंदाच्या आयुष्यातला अंधार अजूनही तसाच होता. सुमनची तब्येत आणखी खालावली होती. तिचा श्वास जड झाला होता. आवाजही नीट येत नव्हता. ती हळूच म्हणाली, गोविंदा, मला खूप त्रास होतोय. हे ऐकताच गोविंदाचं हृदय तुटलं. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, सगळं सोडून देऊ का? काहीच उपयोग नाही. पण लगेच त्याला आठवलं संत बाळूमामा यांचे शब्द, शंका घ्यायची नाही. त्याने स्वतःला सावरलं, सुमनचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाला, काही नाही होणार, आपण यातून बाहेर नक्कीच पडणार. पण आतून तो पूर्णपणे तुटत होता. दिवस पुढे सरकत गेला आणि संकट जणू एकामागून एक वाढतच गेलं. दुपारी गावातले तेच लोक पुन्हा आले. यावेळी त्यांचा राग आणखी वाढलेला होता. गोविंदा, शेवटचं सांगतोय, आजच जमीन सोडून दे, नाहीतर आम्हीच निर्णय घेऊ. त्यांच्या डोळ्यात धमकी स्पष्ट दिसत होती. गोविंदाच्या मनात पुन्हा भीतीची लाट उठली, पण यावेळी त्याने स्वतःला घट्ट पकडलं. तो शांतपणे म्हणाला, मला थोडा वेळ द्या. ते लोक हसले उपहासाने. वेळ संपलाय तुझा, आणि ते निघून गेले. गोविंदा तिथेच उभा राहिला, डोळ्यात पाणी आणि मनात हजारो प्रश्न. देवा, हे काय चाललंय? मी विश्वास ठेवतोय, पण सगळं का तुटतंय? संध्याकाळ झाली आणि दुसऱ्या दिवसाची खरी परीक्षा सुरू झाली. घरात पुन्हा तोच जडपणा, तीच शांतता, पण यावेळी काहीतरी अधिक भयानक होतं. दिवा लावताना गोविंदाचे हात थरथरत होते, पण तरीही त्याने दिवा पेटवला आणि देवासमोर बसून प्रार्थना सुरू केली. अचानक घराच्या आतून एक विचित्र आवाज आला, जणू कोणीतरी कुजबुजत होतं. गोविंदाने हळूच मागे वळून पाहिलं. काहीच दिसत नव्हतं, पण आवाज थांबत नव्हता. जणू कोणीतरी त्याला म्हणत होतं, सोडून दे, काही उपयोग नाही, तू हरलास. त्या शब्दांनी त्याच्या मनातली भीती पुन्हा जागी झाली. क्षणभर त्याला वाटलं, खरंच मी हरलोय का? त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थरथरत म्हणाला, मामा, मला सोडू नका. आणि त्याच क्षणी दिव्याची ज्योत अचानक तेजाने पेटली. जणू कोणीतरी त्याला उत्तर देत होतं, मी आहे. गोविंदाने डोळे मिटले आणि पूर्ण ताकदीने देवाचं नाव घेतलं. त्याचा आवाज हळूहळू ठाम होत गेला. भीती कमी होत गेली. त्या रात्री तो खूप रडला, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये हार नव्हती, तर विश्वास होता. तो स्वतःशीच म्हणाला, आता काहीही झालं तरीही मी मागे हटणार नाही. हा दुसरा दिवस आहे आणि मी अजूनही उभा आहे. पण त्याला अजूनही माहिती नव्हतं की तिसरा दिवस सर्वात कठीण असणार आहे, जिथे त्याचं सगळंच, विश्वास, धैर्य, आयुष्य एकदम तुटण्याच्या टप्प्यावर येणार होतं. जेव्हा सगळं संपतंय असं वाटतं, तेव्हा खरा बदल जवळ आलेला असतो. वाईट शक्ती आधी मन तोडण्याचा प्रयत्न करते,
म्हणून मन मजबूत ठेवा आणि नामस्मरण सुरू ठेवा. दुसऱ्या दिवसाची ती वेदनादायक रात्र संपली आणि तिसऱ्या दिवसाची पहाट हळूहळू उजाडू लागली. गोविंदा अजूनही जागाच होता. डोळे सुजलेले, शरीर थकलेलं, पण मनात एक विचित्र शांतता होती. आज तिसरा दिवस आहे, त्याने स्वतःशीच हळूच म्हटलं. त्या क्षणी त्याला संत बाळूमामा यांचे शब्द आठवले. तिसऱ्या दिवशी उत्तर मिळेल, पण त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याआधी शेवटची परीक्षा बाकी होती. गोविंदा उठून सुमनजवळ गेला. ती पूर्णपणे अशक्त झाली होती. श्वास अगदी मंद, डोळे अर्धवट बंद. गोविंदाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. हे काय? आता काय होणार? क्षणभर त्याच्या मनात भीतीने जागा घेतली. जर काही वाईट झालं तर मी सगळं गमावेन. पण लगेच त्याने स्वतःला थांबवलं. तो शांतपणे बसला. सुमनचा हात हातात घेतला आणि डोळे मिटले. देवा, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. फक्त तुझ्यावर विश्वास आहे. तू जे योग्य समजशील ते कर. हे शब्द त्याने पूर्ण समर्पणाने म्हटले. आणि हाच तो क्षण होता जिथे त्याची परीक्षा संपत होती आणि चमत्कार सुरू होत होता. अचानक घरात एक हलकी पण तेजस्वी प्रकाशाची लहर पसरली. दिव्याची ज्योत स्थिर झाली आणि वातावरणात एक अनोखी शांतता आली. गोविंदाने हळूच डोळे उघडले आणि जे त्याने पाहिलं ते पाहून तो थरथर कापू लागला. सुमन, जी कालपर्यंत मृत्यूसारखे दिसत होती, ती हळूहळू डोळे उघडत होती. तिचा श्वास आता सुरळीत झाला होता. चेहऱ्यावर वेदनेऐवजी शांतता होती. ती हळूच म्हणाली, गोविंदा, मला आता बरं वाटतंय. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो देवासमोर नतमस्तक झाला. मामा, तुमचं वचन खरं ठरलं. पण चमत्कार इथेच थांबला नाही. बाहेरून पुन्हा आवाज आले. तेच गावातले लोक. गोविंदा बाहेर गेला, पण यावेळी दृश्य पूर्णपणे वेगळं होतं. ते लोक जे कालपर्यंत रागाने भरलेले होते, आज शांत उभे होते. त्यापैकी एक पुढे आला आणि म्हणाला, गोविंदा, आम्हाला माफ कर. आम्ही चुकीचं वागलो. गोविंदा आश्चर्यचकित झाला. तुझी जमीन तुझीच आहे. आम्ही तुला त्रास देणार नाही. गोविंदाला काही क्षण काहीच बोलता आलं नाही. हे कसं शक्य आहे? पण त्याला उत्तर माहिती होतं. तो आकाशाकडे पाहत हळूच म्हणाला, ही तर बाळूमामांची कृपा आहे. त्या दिवशी गोविंदाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. गरिबी हळूहळू कमी होऊ लागली. घरात सुखशांती परत आली. आजार नाहीसा झाला. शत्रू मित्र झाले आणि जी अदृश्य वाईट सावली त्याच्या मागे होती ती कायमची निघून गेली. गोविंदाने एकच गोष्ट शिकली. श्रद्धा ठेवली तर देव कधीही साथ सोडत नाही. जेव्हा आपण पूर्णपणे देवावर सोडून देतो तेव्हाच चमत्कार घडतो. प्रेमळ भक्तांनो, तुम्हालाही तुमच्या भाग्यात बाळूमामांचा चमत्कार हवा असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, बाळूमामा माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहेत. आणि आजची कथा लाईक करा. भक्तांनो, तिसऱ्या दिवसाचा तो चमत्कार गोविंदाच्या आयुष्यात जणू नवजीवन घेऊन आला होता. कालपर्यंत जिथे घरात भीती, अंधार आणि असहाय्यता होती, तिथे आता शांतता, समाधान आणि आशेचा प्रकाश पसरला होता. सुमन पूर्णपणे बरी होऊ लागली होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटलं होतं आणि गोविंदाच्या मनात जो सतत भीतीचा सावट होता तो पूर्णपणे नाहीसा झाला होता. सकाळी उठल्यावर त्याने सर्वप्रथम डोळे मिटून देवाचं आणि संत बाळूमामांचं स्मरण करू लागला. त्याच्या मनात एकच भावना होती, माझं काहीच नव्हतं. जे काही आहे ते त्यांच्या कृपेनेच आहे. दिवसेंदिवस त्याच्या आयुष्यात बदल स्पष्ट दिसू लागले. शेतात भरघोस पीक आलं.
घरात अन्नाची कमतरता उरली नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात एक स्थिर श्रद्धा निर्माण झाली, जी कोणत्याही संकटात डळमळणारी नव्हती. तरीही या सगळ्या बदलामागचं गूढ काय आहे, हा प्रश्न गोविंदाच्या मनात सतत घुमत होता. फक्त 3 दिवसात इतका मोठा चमत्कार कसा घडला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तो पुन्हा आदमापूरकडे निघाला. त्या पवित्र ठिकाणी पोचल्यावर त्याला पुन्हा एकदा संत बाळूमामा यांचं तेजस्वी आणि शांत रूप दिसलं. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, चेहऱ्यावर एक दिव्य स्मित होतं. गोविंदा लगेच त्यांच्या चरणी पडला आणि भाऊक होऊन म्हणाला, मामा, तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं. त्यावर बाळूमामा हलकेच हसले आणि म्हणाले, मी काही केलं नाही रे, हे सगळं तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. गोविंदा थोडा चकित झाला. तेव्हा मामा पुढे म्हणाले, पहिल्या दिवशी तू भीतीवर मात केलीस, दुसऱ्या दिवशी तू शंकेवर विजय मिळवला आणि तिसऱ्या दिवशी तू सगळं काही देवावर सोडलंस. जिथे पूर्ण समर्पण येतं तिथेच देव स्वतः काम करायला सुरुवात करतो. हे ऐकून गोविंदाच्या मनात एक वेगळीच शांतता पसरली. त्याला उमगलं की संकट त्याला तोडण्यासाठी नव्हती, तर त्याची श्रद्धा अधिक मजबूत करण्यासाठी होती. त्या दिवसानंतर गोविंदाचं आयुष्य फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहिलं नाही. तो गावातल्या लोकांना मदत करू लागला. ज्यांच्या आयुष्यात अडचणी होत्या त्यांना धीर देऊ लागला आणि ज्यांनी देवावरचा विश्वास गमावला होता त्यांना पुन्हा श्रद्धेचा मार्ग दाखवू लागला. हळूहळू तो स्वतः अनेकांसाठी आशेचा किरण बनला. त्याने लोकांना एकच संदेश दिला, श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही, आणि हा संदेशच त्याच्या आयुष्याचा खरा अर्थ बनला. श्रद्धा, संयम आणि समर्पण असेल तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. संकट ही शेवट नसतात, ती नवीन सुरुवातीची तयारी असते. देव कधीच सोडत नाही, आपणच मध्येच थांबतो. प्रेमळ भक्तांनो, शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा, कारण या कथेच्या शेवटी तुमच्या भाग्यात, तुमच्या कुटुंबाच्या भाग्यात मोठा चमत्कार बाळूमामा करू शकतात. गोविंदाच्या आयुष्यात आलेला बदल हा फक्त त्याच्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर हळूहळू त्याचा प्रभाव संपूर्ण गावावर दिसू लागला. पूर्वी जो गोविंदा स्वतःच्या संकटात हरवलेला होता, तो आता इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणारा बनला होता. संध्याकाळ होताच गावातले लोक त्याच्या घरी जमा व्हायचे. तो शांतपणे त्यांना आपली कथा सांगायचा. कशी 3 दिवसांची परीक्षा त्याचं आयुष्य बदलून गेली, कसं संत बाळूमामा त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याने भीती, शंका आणि निराशा यावर विजय मिळवला. लोक त्याच्या प्रत्येक शब्दात हरवून जायचे, कारण त्याच्या बोलण्यात अनुभवाची ताकद होती आणि श्रद्धेची ऊब होती. अशाच एका संध्याकाळी जेव्हा गोविंदा गावकऱ्यांना श्रद्धेचं महत्त्व समजवत होता, तेव्हा गर्दीत बसलेला एक माणूस शांतपणे रडत होता. त्याचं नाव रामू होतं. तो खूप गरीब होता. घरात अन्न नव्हतं. बायको आजारी होती, मुलंही आजारी होती. त्याच्यावर काही लोकांचा दबाव होता, ज्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे कोलमडलं होतं. गोविंदाची कथा ऐकून त्याच्या मनात एक आशेची किरणं निर्माण झाली, पण तरीही त्याच्या मनात शंकाही होतीच. हे सगळं खरंच माझ्यासाठीही होऊ शकतं का? सभा संपल्यावर तो हळूच गोविंदाजवळ आला आणि थरथरत म्हणाला, माझं आयुष्यही तुझ्यासारखंच आहे, पण माझ्यात तुझ्यासारखी श्रद्धा नाही. मी काय करू? गोविंदाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, मी काही वेगळं केलं नाही, फक्त विश्वास ठेवला. तूही 3 दिवस स्वतःला दे. काहीही झालं तरी हार मानू नकोस. त्याने त्याला संत बाळूमामा यांचं नाव घेऊन प्रार्थना करण्यास सांगितलं आणि मनात कोणतीही शंका न ठेवण्याचा सल्ला दिला. रामूने मान हलवली, पण त्याच्या डोळ्यात अजूनही भीती आणि अनिश्चितता होती.
त्या रात्री रामू आपल्या छोट्याशा झोपडीत बसला. बाहेर अंधार पसरला होता आणि घरात एक छोटासा दिवा मंदपणे पेटत होता. त्याच्या बायकोच्या खोकल्याचा आवाज सतत येत होता आणि त्याच्या मनात हजारो विचार चालू होते. जर काहीच झालं नाही तर, जर मी हरलो तर, अशा शंका त्याला त्रास देत होत्या. पण त्याच वेळी गोविंदाचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. 3 दिवस, फक्त 3 दिवस श्रद्धा ठेव. रामूने डोळे मिटले आणि थरथरत्या आवाजात प्रार्थना सुरू केली. त्याचं मन स्थिर होत नव्हतं, पण हळूहळू त्याच्या शब्दात ताकद येऊ लागली. आणि त्या रात्री झोप लागल्यावर त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशातून संत बाळूमामा यांचं शांत करुणामय रूप समोर आलं. मामा काहीच बोलले नाहीत, पण त्यांच्या नजरेतून एकच संदेश मिळत होता, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. रामू घाबरून जागा झाला. त्याचा श्वास जोरजोरात चालू होता, पण त्याच्या मनातली भीती थोडी कमी झाली होते. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळं पूर्वीसारखंच होतं, पण तरीही काहीतरी बदलल्यासारखं जाणवत होतं. त्याच्या मनात एक लहानशी श्रद्धा निर्माण होत गेली आणि त्याला अजूनही माहीत नव्हतं की ही छोटीशी श्रद्धा पुढच्या 3 दिवसात एक मोठा चमत्कार घडवणार होती. भक्तांनो, श्रद्धा एका माणसापुरती मर्यादित राहत नाही, ती इतरांच्या आयुष्यातही प्रकाश पसरवते. छोटीशी आशा देखील मोठ्या चमत्काराची सुरुवात ठरू शकते. बाळूमामांचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 3 भक्तांना ही कथा शेअर करा, कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंतास प्रिय असतात आणि याचे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते आणि आपले पाप नष्ट होते. रामूच्या आयुष्यातला तो पहिला दिवस आशा आणि भीती यांच्यामध्ये अडकलेला होता. रात्री पडलेलं स्वप्न अजूनही त्याच्या डोळ्यांसमोर फिरत होतं. संत बाळूमामा यांचं ते शांत करुणामय रूप, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, हा निशब्द संदेश त्याच्या मनात घुमत होता. पण पहाट होताच वास्तवाने पुन्हा त्याला घट्ट पकडलं. झोपडीच्या कोपऱ्यात बसलेली त्याची बायको खूप अशक्त दिसत होती. तिचा श्वास मंद आणि त्रासदायक होता आणि घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता. रामूच्या मनात विचारांची गर्दी झाली. हे सगळं खरंच बदलणार आहे का, की मी फक्त स्वतःलाच फसवतोय? तरीही त्याने गोविंदाने सांगितलेले शब्द आठवले. 3 दिवस, काहीही झालं तरीही 3 दिवस मागे हटायचं नाही. आणि तो हळूच उठला. एक छोटासा दिवा लावला आणि देवासमोर बसून प्रार्थना करू लागला. सुरुवातीला त्याचा आवाज थरथरत होता, मन वारंवार भरकटत होतं, पण तरीही तो थांबला नाही. बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं. कारण आता कुठेतरी त्याला वाटत होतं, जर हा शेवटचा प्रयत्न असेल तर तो पूर्ण ताकदीने व्हायला हवा. पण जशी सकाळ पुढे सरकत गेली तसं संकटांनी त्याच्यावर पुन्हा हल्ला चढवला. दुपारी गावातला सावकार त्याच्या दारात येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता. रामू, आता वेळ संपली, पैसे दे, नाहीतर घर सोडून दे. हे ऐकून रामूच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने हात जोडले, थोडा वेळ मागितला, पण सावकाराने उपहासाने सतत धमकी दिली आणि निघून गेला. त्या क्षणी रामू पूर्णपणे कोसळल्याच्या टप्प्यावर आला होता. हेच का ते 3 दिवस, की हा माझा शेवट आहे? त्याच्या मनात शंकेचं वादळ उठलं. संध्याकाळ झाली आणि घरात पुन्हा अंधार पसरला. त्याने पुन्हा दिवा लावला, पण यावेळी त्याच्या हातातली ताकद कमी झाली होती. तो देवासमोर बसला, पण डोळे मिटले तरीही मन स्थिर होत नव्हतं. अचानक त्याला असं वाटलं जणू घराच्या कोपऱ्यात कोणीतरी उभा आहे. एक काळी सावली जी त्याला हळूच सांगत होती, सोडून दे, काहीच होणार नाही. त्या क्षणी त्याच्या अंगावर काटा आला. श्वास वेगाने चालू लागला आणि त्याचा विश्वास डळमळू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थरथरत म्हणाला,
मामा, मी इतका कमजोर आहे का की मी टिकू शकणार नाही? त्या क्षणी त्याला पुन्हा गोविंदाचा चेहरा आठवला, ज्या आत्मविश्वासाने त्याने सांगितलं होतं, पहिला दिवस सर्वात कठीण असतो. रामूने दात घट्ट आवळले, डोळे बंद केले आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने देवाचं नाव घेतलं. त्याचा आवाज हळूहळू स्थिर झाला आणि काळ्या सावलीचा प्रभाव कमी होऊ लागला. रात्र खूप लांब वाटत होती. प्रत्येक क्षण जणू एक परीक्षा होती. पण शेवटी थकलेल्या शरीराने आणि डोळ्यात आशा घेऊन रामू स्वतःशीच म्हणाला, हा फक्त पहिला दिवस आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत. मला हार मानून चालणार नाही. आणि त्या रात्री जरी त्याचं आयुष्य बदललं नव्हतं, तरी एक गोष्ट बदललेली होती. त्याने भीतीवर पहिला छोटासा विजय मिळवला होता. भक्तांनो, पहिला दिवस नेहमी कठीण असतो, कारण तेव्हा विश्वास अजून कमकुवत असतो. भीती जिंकली की पुढचा मार्ग आपोआप तयार होतो. रामूच्या आयुष्यातला पहिला दिवस संपल्यावर तो रात्री आपल्या झोपडीत बसला होता आणि मनात विचारांची गर्दी चालू होती. सकाळपासून दुपारपर्यंत आलेली संकट, सावकाराची धमकी, पत्नीची आजारी अवस्था आणि अन्नाचा अभाव, हे सर्व पाहून त्याला वाटत होतं की आयुष्य कधीच बदलणार नाही. तरीही त्याला आठवली गोविंदाची शिफारस, 3 दिवस फक्त भक्तीने आणि विश्वासाने टिकावे. काहीही झालं तरी मागे हटू नको. रामूने हळूहळू आपली भीती आणि शंका बाजूला ठेवली. लहानसा दिवा पेटवला आणि मन एकाग्र करून प्रार्थना सुरू केली. सुरुवातीला त्याचा आवाज थरथरत होता, मन भरकटत होतं, पण तो थांबला नाही. हळूहळू त्याला जाणवलं की देवाच्या चरणी समर्पण करताना एक वेगळीच ऊब आणि शांतता मिळते. त्याने नित्य नामस्मरण सुरू केलं. देवाचं नाव घेत राहिला, मन स्थिर ठेवले आणि प्रत्येक कर्म करताना देवाची आठवण ठेवली. जसा रात्रीचा अंधार पसरत होता, तसंच रामूच्या मनातली भीती हळूहळू कमी होऊ लागली. तो अनुभवू लागला की संकट जरी प्रचंड वाटत असली, तरीही देवाच्या कृपेने आणि आपल्या श्रद्धेने नक्कीच त्यावर मात केली जाऊ शकते. रात्रभर रामू दिवा आणि नामस्मरणासोबत जागा राहिला, आपल्या अंतकरणात विश्वासाची ज्योत पेटवत. त्याला वाटलं, जितकी ही परीक्षा कठीण आहे, तितकीच देवाची कृपा जवळ आहे. त्याला आठवली संत बाळूमामांची ती दिव्य नजर, जिथे कोणताही शब्द न वापरता त्यांना देवाचा संदेश दिसत होता, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. रामूच्या मनात ही आठवण एक शक्ती बनली, जी त्याला पुढील दिवसासाठी धीर देत होती. हळूहळू त्याला जाणवलं की प्रत्येक संकट, प्रत्येक वाईट परिस्थिती ही फक्त त्याच्या श्रद्धेला तपासण्यासाठी, त्याच्या कर्माला उजाळा देण्यासाठी असते. पहिल्या दिवसानंतर रामूची भीती काहीशी कमी झाली, पण अजूनही पुढील 2 दिवस त्याची खरी परीक्षा होती. त्याने ठरवलं की हळूहळू प्रत्येक क्षण देवाच्या आठवणीने भरलेला असेल, प्रत्येक कर्म देवाच्या स्मरणात असेल आणि मन स्थिर ठेवून तो निस्सीम भक्तीने जगण्याचा प्रयत्न करेल. देव माझ्यासोबत आहे, तो स्वतःशी म्हणाला. मी एकटा नाही. ज्या काही अडचणी आहेत त्या पार करायला माझ्या श्रद्धेचं बळ आहे. या संकल्पाने त्याला एका प्रकारची शक्ती मिळाली, जिथे वाईट शक्ती, गरिबी, आजार किंवा शत्रू कुणीच टिकणार नव्हते. कारण जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने आणि समर्पणाने उभा राहतो, तेव्हा देव स्वतःच काम करायला लागतात. रामूने त्या रात्री दिवा पेटवून ठेवला, नामस्मरण सुरू ठेवले. मनात ठरवलं की पुढच्या दिवशी ही परीक्षा ज्या प्रकारे असेल, त्या प्रकारे तो देवाच्या मार्गदर्शनाखाली पार करेल. कारण तो आता जाणतो की आपले कर्म आणि श्रद्धा देवाच्या कृपेचा मुख्य मार्ग आहेत. त्या रात्री त्याला शांत झोप लागली, पण मन पूर्णपणे जागरूक होतं. प्रत्येक श्वासात देवाची उपस्थिती जाणवत होती आणि हळूहळू त्याला समजलं की देव कधीही आपल्याला एकटं सोडत नाहीत
आणि आपली भक्ती, नाव, आपले चांगले कर्म हेच आपल्या जीवनातील खरे धन आहेत. या विश्वासाने रामूचा पहिला दिवस संपला आणि पुढचा दिवस त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने चमत्काराची सुरुवात बनणार होता. रामूचा दुसरा दिवस आला आणि तो आधीपेक्षा अधिक दृढ निश्चयाने उठला. रात्रीच्या शांततेत मिळालेली विश्वासाची ऊब त्याला सकाळपासूनच वाटू लागली. पण जसा सूर्य उगवला तसंच जगाने त्याच्यावर पुन्हा एकदा आव्हान उभं केलं. पत्नीची तब्येत अजूनच खराब होती, अन्न अजूनही कमीच होतं आणि गावातील काही लोक त्याच्या गरीब अवस्थेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. पण रामू आता आधीच्या दिवसाप्रमाणे घाबरला नाही. त्याने डोळे मिटले, हात जोडले आणि मनात पुन्हा नामस्मरण सुरू केले. हळूहळू त्याला जाणवलं की प्रत्येक संकट ही देवाच्या कृपेची एक पद्धत आहे. विश्वास टिकवला की संकटे आपोआप हलकी होऊ लागतात. सकाळीच जेव्हा सावकार घरी आला त्याने आधीपेक्षा जास्त कठोरपणे धमकी दिली. पण रामूने मन शांत ठेवत त्याच्यासमोर फक्त हात जोडले. मामा, हे क्षण देखील बदलतील. बाळू मामा, मी फक्त तुमच्या चरणी आहे, तो स्वतःशीच म्हणाला. आणि हळूहळू त्याच्या अंतःकरणात भयंकर भीती कमी होत गेली. त्याच्या मनात एकच विचार होता की मी देवाच्या मार्गावर आहे आणि देव मला कधीही एकटे सोडणार नाही. दुपारी पत्नीला हलकासा आराम मिळाला आणि अन्नासाठी गावातील काही माणसं मदतीला धावून आलीत. रामूने ती मदत स्वीकारली, पण त्याच्या मनात कृतज्ञतेचा आणि भक्तीचा भाव वाढला. त्याला जाणवलं की जेव्हा आपण निष्ठेने आणि श्रद्धेने कर्म करतो तेव्हा देव स्वतःच आपल्यासाठी मार्ग काढतात. पण त्या दिवशी खरी परीक्षा संध्याकाळी आली. काही गावकरी त्याला शत्रूप्रमाणे त्रास देत होते. आजार पुन्हा थोडा प्रकट झाला आणि मानसिक थकवा त्याला हळूहळू ढवळू लागला. त्यावेळी रामूने हळूहळू डोळे मिटले, गहन प्रार्थना सुरू केली आणि नामस्मरणामध्ये पूर्ण समर्पण केले. त्याने स्वतःला समजावलं, भीती, वाईट शक्ती, रोग, गरिबी यांचे अस्तित्व आपल्या मनावर आहे, पण देवाची कृपा अनंत आहे. त्याच क्षणी जणू घरात एक हलकी प्रकाशाची झळक दिसली. हळूच उजेड पसरला आणि तो अनुभवू लागला की सर्व संकटे निघत आहेत. शत्रूंचे मन शांत झाले, पत्नीची तब्येत अधिक सुधारली, अन्नाची कमतरता दूर झाली, त्याला काम मिळाले आणि रामूच्या अंतःकरणात असंख्य प्रश्नांचे उत्तर स्पष्ट झाले. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने देवाच्या चरणी नतमस्तक राहतो तेव्हा कोणतीही अडचण टिकू शकत नाही. त्या दिवशी रामूच्या मनात खरी जाणीव झाली की देव आपल्यावर सदैव नजर ठेवतात. भक्ती आणि नामस्मरणामध्ये मोठी शक्ती आहे आणि जे कर्म आपल्यावर अवलंबून आहे ते नेहमी देवाच्या स्मरणात ठेवावे. रात्री झोपताना त्याला जाणवतं की पहिल्या दिवशीची छोटीशी श्रद्धा आता एका प्रचंड आत्मविश्वासात रूपांतरित झाली आहे. त्याच्या मनात एकच विश्वास होता, मी एकटा नाही, माझ्यावर देवाची कृपा आहे आणि माझ्या प्रत्येक चांगल्या कर्मात देव सहभागी आहेत. या दुसऱ्या दिवसाच्या अनुभवाने रामूला हे समजले की भक्ती आणि श्रद्धा फक्त संकटांवर मात करण्यासाठी नाहीत, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद, शांती आणि स्थिरता ठेवण्यासाठी आहेत. हळूहळू त्याच्या आयुष्यातील अंधार सर्व काही दूर होत गेले आणि रामू आता पूर्ण विश्वासाने आणि भक्तीने तिसऱ्या दिवसाची तयारी करू लागला, जिथे अंतिम चमत्कार आणि संपूर्ण जीवन बदलणार होते. प्रेमळ भक्तांनो, संकटे आणि आजार आपल्यावर येतात, पण आपण श्रद्धेने आणि भक्तीने त्यावर सहजपणे मात करू शकतो. देव आपल्याला कधीही एकटं सोडत नाही आणि प्रत्येक कर्मात ही त्यांची कृपा असते. भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील अंधार दूर होतो आणि मन स्थिर होतं. अगदी त्याचप्रमाणे रामूच्या जीवनातील तिसरा दिवस हा खऱ्या अर्थाने त्याचा सर्वात मोठा आणि निर्णायक दिवस होता. सकाळ होताच त्याने आपली छोटीशी झोपडी साफ केली, दिवा पेटवला आणि मन एकाग्र करून देवाच्या चरणी पूर्ण समर्पणाने नमन केले.
त्याचे अंतःकरण विश्वासाने भरलेले होते. प्रत्येक श्वास, प्रत्येक शब्द, प्रत्येक कर्म देवाच्या आठवणीत गुंफलेला होता. आज त्याची परीक्षा फक्त बाहेरील संकटांमध्ये नाही, तर त्याच्या मनातील भीती, शंका, अनिश्चितता आणि असुरक्षितता यावर होती. सकाळपासूनच गावात अनेक अडचणी पुन्हा समोर आल्या. पत्नी अजून हलकी आजारी होती. अन्नाचा अभाव हा होताच. काही शत्रू पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. पण रामू आता आधीच तयार होता. तो प्रत्येक संकटास सामोरे जाताना शांत आणि धैर्यशील होता. त्याने प्रत्येक क्रियेत आणि प्रत्येक निर्णयामध्ये देवाची आठवण केली, मनात भक्ती ठेवली आणि कर्म चांगले ठेवले. जसा सूर्य उगवला तसंच त्याच्या आयुष्यात एका प्रकाशाचा अनुभव येऊ लागला. जणू प्रत्येक वाईट परिस्थिती हळूहळू हलकी होत होती. प्रत्येक संकट त्याला अडवू शकत नव्हतं. दुपारी जेव्हा अन्न आणि मदतीसाठी गावकऱ्यांशी संपर्क झाला, तेव्हा रामूने हळूहळू प्रत्येकाला प्रेमाने आणि नम्रतेने हात घातला. त्याच्या मनात प्रेम आणि कृतज्ञतेची ज्योत पेटली. तो पाहू लागला की जेव्हा आपण भक्ती आणि श्रद्धेने प्रत्येक व्यक्तीशी वागतो, तेव्हा नकारात्मक शक्ती स्वतःच दूर होऊ लागतात. संध्याकाळी पाहतो तर काय, पत्नीची तब्येत सुधारली होती. घरात अन्न शिजत होते आणि गावातील लोक त्याच्या प्रेम आणि भक्तीच्या अनुभवाने प्रभावित झाले. रामूला हळूहळू जाणवलं की आजार, गरिबी, शत्रू हे सर्व फक्त बाहेरील आव्हान होते, पण जेव्हा श्रद्धा आणि भक्ती मजबूत असते तेव्हाच देव स्वतः प्रत्येक संकट दूर करतात. रात्री झोपताना रामूचं अंतःकरण आनंदाने भरलं होतं. त्याने अनुभवलं की देव कधीही आपल्याला एकटं सोडत नाहीत. भक्ती आणि नामस्मरण आपल्या जीवनाचा आधार आहेत आणि जे काही कर्म आपण देवाच्या आठवणीत करतो त्यात अनंत शक्ती आहे. त्या रात्री त्याला एक दिव्य अनुभूती मिळाली. घरात प्रकाश पसरला, मन स्थिर झाले आणि तो अनुभवू लागला की आता सर्व वाईट शक्ती, आजार, गरिबी, त्रास देणारे शत्रू त्याच्या आयुष्यातून निघून जात आहेत. देवाची कृपा, भक्ती आणि निष्ठा यांच्या सहाय्याने त्याचे जीवन पूर्णपणे बदलले. रामू आता जाणत होता की संकट येत राहतात, पण भक्ती आणि कर्माच्या मार्गाने आपण ती सहज पार करू शकतो. देव आपल्या पाठीशी नेहमी असतात आणि जे काही चांगले कर्म करतो त्यावर देवाची कृपा सदैव राहते. या दिव्य अनुभवाने त्याला आयुष्यातील खऱ्या आनंदाची, स्थिरतेची, प्रेमाची जाणीव दिली. हळूहळू त्याच्या जीवनात शांती, विश्वास आणि भक्तीचा अमोल प्रकाश पसरला आणि तो प्रत्येक दिवशी देवाच्या चरणी नतमस्तक राहण्याचा अनुभव घेऊ लागला. भक्ती आणि नामस्मरण जीवनातील सर्व अडचणी दूर करतात. देव कधीही भक्ताला एकटे सोडत नाहीत. श्रद्धा, चांगले कर्म म्हणजेच जीवनातल्या प्रत्येक अंधाराचा नाश. रामूच्या जीवनातील तिसऱ्या दिवशी झालेल्या चमत्कारानंतर त्याचे हृदय आणि मन पूर्णपणे बदलले होते. रात्रीच्या शांततेत त्याने दिवा पेटवून हात जोडले. मनात फक्त एकच विचार ठेवला, देव माझ्यासोबत आहेत, मी एकटा नाही. त्याने अनुभवले की भक्ती, नामस्मरण आणि चांगले कर्म या 3 गोष्टी जीवनातील सर्व अंधार दूर करतात. पहिल्या 2 दिवसात आलेली भीती, त्रास, आजार, गरिबी आणि शत्रूंचा त्रास आता पूर्णपणे निघून गेला होता. रामूला जाणवलं की प्रत्येक संकट फक्त श्रद्धा तपासण्यासाठी, भक्ती उजळण्यासाठी आणि देवाची कृपा अनुभवण्यासाठी असते. सकाळ झाली. रामू उठला. त्याने पाहिलं घरात अन्न पुरलं आहे. पत्नीची तब्येत पूर्णपणे ठीक झाली आहे आणि गावकऱ्यांमध्ये शांतता आणि प्रेम पसरलं आहे. त्याने हळूहळू अनुभवलं की जेव्हा आपण भक्तीने आणि श्रद्धेने प्रत्येक क्षण जगतो तेव्हा देव आपल्यावर स्वतःहून कृपा करायला येतात. प्रत्येक श्वास, प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार आता देवाच्या स्मरणात गुंफले होते आणि त्यामुळे आयुष्यातल्या सर्व अडचणी स्वतःहून हलक्या होऊ लागल्या होत्या. रामूने निश्चय केला की आता तो प्रत्येक दिवस देवाच्या चरणी नतमस्तक राहील, आपल्या कर्माला चांगले मार्गदर्शन देईल आणि भक्तांसाठी आदर्श ठरेल. त्याने गावकऱ्यांना सांगितलं, भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणामध्येच खरी ताकद आहे.
भीती, आजार, वाईट शक्ती, गरिबी आपल्या मनावर टिकत नाही. जिथे विश्वास आणि देवाची कृपा आहे तिथे सर्व काही नीट होऊ शकते. गावकऱ्यांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली आणि आपापल्या जीवनातही भक्तीची ज्योत पेटवली. त्या दिवशी रामूने पूर्णपणे जाणलं की देव कधीही आपल्याला एकटे सोडत नाही. आपण जे काही चांगलं करतो त्यात त्यांची कृपा सदैव राहते आणि जीवनातील प्रत्येक संकट भक्ती आणि कर्माच्या मार्गाने पार करता येते. या अनुभवाने त्याला आयुष्यात स्थायी आनंद, शांती आणि आत्मविश्वास मिळाला. तो आता पूर्णपणे भक्तीच्या मार्गावर होता आणि त्याचा जीवन प्रवास इतरांसाठी एक दिव्य संदेश बनला. रामूच्या या चमत्काराने संपूर्ण गावावर दिव्यता पसरली. प्रत्येक भक्ताला धैर्य मिळालं आणि प्रत्येक हृदयात विश्वासाची ज्योत जळाली. जीवनातील अंधार हलका झाला. भक्ती, प्रेम आणि देवाची कृपा या शक्तींनी प्रत्येक क्षण उजळला. या दिव्य अनुभूतीने सर्वांना शिकवलं, जिथे श्रद्धा आहे तिथे देव आहे. जिथे देव आहे तिथे अडचणी टिकूच शकत नाहीत आणि जीवन आनंदाने आणि शांतीने भरून जातं. प्रेमळ भक्तांनो, देव कधीही आपल्याला सोडत नाहीत. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या पाठीशी उभे असतात. भक्ती, श्रद्धा, नामस्मरण, चांगले कर्म म्हणजेच जीवनातील सर्व अडचणींवर विजय मिळवणे. संकट येतात पण भक्तीच्या मार्गाने ती पार करता येतात आणि आपलं जीवन पूर्णपणे बदलतं. प्रेमळ भक्तांनो, संत बाळूमामांचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. बाळूमामा स्वतः हा संदेश तुम्हाला सांगत आहेत. प्रेमळ भक्तांनो, माझ्या चरणी आलेल्या प्रत्येकाला मी एकच सांगतो, तुमची भीती, तुमची चिंता, तुमचे दुःख हे सर्व क्षणिक आहेत. जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने भक्ती ठेवाल, नामस्मरण कराल आणि चांगले कर्म कराल, तेव्हा कोणतीही वाईट शक्ती, कोणताही रोग, कोणताही शत्रू किंवा कितीही मोठी गरिबी तुमच्या जीवनावर टिकू शकत नाही. मी तुमच्यावर नेहमी नजर ठेवतो. माझ्या आशीर्वादाने तुमचे हृदय आणि मन मजबूत राहील आणि तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद मिळेल. भक्तांनो, देव नेहमी तुमच्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाहीत. जेव्हा तुम्ही मनाने समर्पण कराल, श्रद्धेने नतमस्तक होणार, कर्माला उजाळा द्याल, तेव्हा देव स्वतः तुमच्या जीवनात येऊन अंधार दूर करतात. तुमच्या आयुष्यात आलेले दुःख, आजार, गरिबी आणि शत्रू हे फक्त तुम्हाला तपासण्यासाठी आले आहेत. पण श्रद्धा आणि भक्तीने तुम्ही सर्व संकटे पार कराल. तुमच्या हृदयात ही जाणीव ठेवा, मी तुमच्यासोबत आहे. मी तुमच्या प्रत्येक पावलावर आहे आणि मी तुम्हाला कधीही सोडत नाही. भक्ती ठेवा, नामस्मरण करा, मन स्थिर ठेवा आणि चांगले कर्म करा. जेव्हा तुम्ही या मार्गावर चालाल, तेव्हा तुमच्या जीवनात प्रकाश, शांती आणि आनंद नक्कीच येईल. सर्व संकटांवर विजय मिळवण्याची ताकद फक्त तुमच्या श्रद्धेत आहे. माझ्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अंधार दूर होईल आणि तुम्ही प्रत्येक दिवस प्रेम, भक्ती आणि विश्वासाने भरलेला अनुभवाल. हे लक्षात ठेवा, मी सदैव तुमच्यासोबत आहे आणि मी तुमच्यावर अनंत प्रेम करतो. तुमची भक्ती, तुमचा विश्वास आणि तुमचे चांगले कर्म हेच माझ्या आशीर्वादाचे मुख्य माध्यम आहेत. म्हणून भक्तांनो, उठून नमन करा, मन स्थिर ठेवा आणि देवाच्या मार्गावर चालत राहा, कारण मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. प्रेमळ भक्तांनो, मला आशा आहे आजच्या कथेतून तुम्हाला काही ना काही शिकायला नक्कीच मिळाले असेल. आजची कथा सांगताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजची कथा आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री संत बाळूमामा यांचा जयघोष करायला विसरू नका. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. ही कथा
ज्यांना या कथेची गरज आहे, जे भक्त दुःखात आहेत, संकटात आहेत, ज्यांच्या पाठी साडेसाती आहे, पनवती आहे, त्यांना नक्कीच शेअर करा. बाळूमामा त्यांच्याही भाग्यात चमत्कार करतील आणि तुम्हाला देखील याचे पुण्य प्राप्त होईल. तुमचे सर्व पाप दूर होईल. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु सहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा.